हॅलो गाईज, सो मी आहे मयुरी आणि मी करते 75 डेज वेट लॉस चॅलेंज। मी सुरुवात केली होती 75 kg पासून। आज आहे 8वा दिवस आणि आजही मी उठल्यानंतर वजन चेक करून झाल्यानंतर मग गरम पाणी पिलेली आहे ब्रश करायच्या आधी। त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर मस्त ब्लॅक कॉफी घेतलेली आहे, ज्यामध्ये फक्त गरम पाणी आणि कॉफी असते, शुगर नसते। काही जण विचारतात म्हणून सांगते। त्यानंतर मग आज एक्सरसाइज नाही केली आहे मी, कारण आता पुढचे 3-4 दिवस एक्सरसाइज नसणार आहेत, पिरियड्स डे चालू आहेत आणि यामध्ये मी कम्फर्टेबल नसते एक्सरसाइज करण्यासाठी। तुम्ही असाल तर नक्की करू शकता, पण जमल्यास हे 2-3 दिवस तुम्ही बॉडीला आराम दिला तरी चालेल। आणि या दिवसांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे वजन वाढू शकतं, तर हे नॉर्मल आहे, ते नंतर कमी सुद्धा होतं। सो आता मी नाश्ता करते आहे सकाळी 9 वाजता। आज मुगाची भाजी बनली होती, तर तेच मूग थोडेसे बाजूला ठेवून त्याचं मी चाट बनवलं आणि थोडेसे चॉकलेट ओट्स होते घरामध्ये, तर ते सुद्धा बनवून घेतलेले आहेत। हा नाश्ता मी सकाळी 9 वाजता केलेला आहे। नाश्ता करून झाल्यानंतर मग ऑफिसची तयारी करायची आणि त्यानंतर मग ऑफिसला निघायचं। दुपारी 2 वाजता मी माझा लंच करते आणि आय थिंक 1 वर्ष झालं असेल, मी गेल्या वर्षी ब्राऊन राईस घेतला होता डाएटसाठी, तो अजूनही तसाच आहे। जेव्हा पण मम्मी डब्बा बघते तर माझ्या मागे लागते, सो मी विचार केला आज तोच बनवते, तर हा ब्राऊन राईस घेतलाय, थोडासा जास्त शिजला आहे तो। डाळ घेतलेली आहे डब्बा भरून, मुगाची भाजी घेतलेली आहे, दही आणि काकडी घेतलेली आहे। दिवसभर अगदी पाण्याचा चांगला इंटेक केलेला आहे। गेले वर्षभर मी इंटरमिटंट फास्टिंग करूनच माझं 20 किलो पर्यंत वजन कमी केलेलं होतं, पण याची माझ्या बॉडीला एवढी सवय झालेली आहे की वेट लॉस आता तो होतच नाही फास्टिंग केल्यानंतर। सो मी आता विचार करते आहे, हे माझे 2-3 दिवस संपल्यानंतर मी पुन्हा एकदा एक 7 दिवसाचा ट्रायल घेते की फास्टिंगने माझं वेट लॉस पुन्हा तसं चालू होईल का हे बघण्यासाठी। ओके, सो संध्याकाळी 5-6 वाजता मी हे थोडेसे रोस्टेड चणे आणि शेंगदाणे खाल्ले होते आणि त्यानंतर मग ऑफिसमधून घरी येते आणि आजही मला घरी आल्यानंतर काही खायची इच्छा नव्हती, पण म्हटलं थोडंसं काहीतरी खावं, त्यामुळे 1 वाटी फक्त मी डाळ पिलेली आहे, जी सकाळी बनवलेली होती मी तीच। सो दॅट्स इट गाईज, आजचा माझा 8वा दिवस असा होता। भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।